केंद्र सरकारने खरीप हंगाम 2026-27 या हंगामासाठी जवळपास 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली। हे 14 पिकं कोणते आहेत आणि साधारणतः MSP मध्ये किती वाढ झाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। तत्पूर्वी आता खरीप हंगाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होतोय। मान्सूनचं आगमन येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होईल आणि दरवर्षीपेक्षा यंदा पावसाचं प्रमाण हे 8% म्हणजे सरासरीच्या 92% एवढं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या किंवा लागवडीची घाई करू नये अशा सूचना सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याची खरेदी, खतांची खरेदी सुरू केलेली आहे। खरं तर मान्सूनच्या आगमनाच्या निमित्तानं खरीप हंगामाची सुरुवात देखील झालेली आहे। परंतु याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता या खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ केली आहे। नेमकं कोणत्या पिकासाठी किती MSP मध्ये वाढ केली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। आता साधारणतः महत्त्वाचे 14 पिकांच्या MSP मध्ये वाढ केलेली आहे। परंतु महत्त्वाच्या काही पिकांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण खरीप पिकामध्ये जर बघितलं तर तांदूळ मोठ्या प्रमाणावर होतो, सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होते, कापूस सुद्धा होतो आणि इतर कडधान्य पिकं आहेत। तर आपण महत्त्वाच्या पिकांचा विचार केला तर ज्वारीसाठी साधारणतः 324 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। या वर्षीचा नवीन MSP हा 4023 रुपये हायब्रिड ज्वारीसाठी असणार आहे। जुन्या MSP चा जर विचार केला तर जुना MSP म्हणजे मागच्या वर्षी 2025-26 या वर्षासाठी 3699 हायब्रिड ज्वारीसाठी होता आणि मालदांडी ज्वारीसाठी 3749 रुपये होता। तो आता 4073 रुपये करण्यात आलेला आहे। म्हणजेच हायब्रिड ज्वारीसाठी 324 रुपये आणि मालदांडी ज्वारीसाठी 324 रुपये, दोन्हीसाठी पण 324 रुपये MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बाजरीचा विचार केला तर बाजरीचे मागच्या वर्षीचे दर म्हणजे मागच्या वर्षीचा MSP हा 2775 रुपये एवढा होता। तर त्यामध्ये आता 125 रुपयाची वाढ करून 2900 रुपये बाजरीची MSP करण्यात आलेली आहे। आपण सगळ्यात महत्त्वाच्या पिकाचा जर विचार केला तर त्यामध्ये मका हे पीक येतं। मका या पिकाची या वर्षीची MSP ही 2410 रुपये एवढी असणार आहे। मागच्या वर्षी जर त्यामध्ये विचार केला तर हीच MSP 2400 रुपये होती। म्हणजे यामध्ये फक्त 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। इतर टोटल खरीप हंगामाच्या पिकामध्ये फक्त मका या पिकामध्ये सगळ्यात कमी MSP ची वाढ झालेली आहे। यातच तूर या पिकाची जर MSP आपण बघितली तर मागच्या वर्षी या पिकासाठी 8000 रुपये एवढा दर म्हणजे एवढी MSP होती। यामध्ये 450 रुपयांची वाढ करून 8450 रुपये ही MSP करण्यात आलेली आहे। त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा प्रति क्विंटल मागे 450 रुपयांचा जास्तीचा दर मिळणार आहे। मुगासाठी जर विचार केला तर मुगासाठी मागच्या वर्षी 2025-26 मध्ये 8768 रुपये एवढी MSP होती। त्यामध्ये आता फक्त केवळ 12 रुपयांची वाढ या वर्षी करण्यात आली आणि 8780 रुपये एवढी MSP मुगासाठी या वर्षी आहे। तेलबियामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाच्या तेलबियांपैकी सगळ्यात मोठं पीक हे सोयाबीनचं महाराष्ट्रात घेतलं जातं। तर सोयाबीनची MSP ही 380 रुपयांनी वाढवण्यात आली आहे। जर मागच्या वर्षीचा विचार केला तर मागच्या वर्षी 5328 रुपये पिवळ्या सोयाबीनला MSP म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा दर होता। तर या वर्षी यामध्ये 380 रुपयाची वाढ करून 5708 रुपये म्हणजे 5700 रुपयांपेक्षा जास्त सोयाबीनला दर म्हणजे MSP किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासोबतच जर सूर्यफुलाचा विचार केला तर सूर्यफुलाच्या MSP मध्ये 622 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामध्ये 7721 रुपये हा जुना दर होता, मागच्या वर्षीचा दर होता। या वर्षी त्यामध्ये 622 रुपयांची वाढ करून 8343 रुपये एवढी MSP करण्यात आली आहे। शेंगदाण्याची जर MSP जर आपण बघितलं तर शेंगदाण्याच्या MSP मध्ये मागच्या वर्षीच्या MSP मध्ये 254 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 7263 रुपये मागच्या वर्षीचा दर होता, तर यावर्षी 7517 रुपये एवढी MSP करण्यात आलेली आहे। जर सगळ्यात महत्त्वाच्या पिकापैकी आपण मका बघितला, सोयाबीन बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आता कापूस हे एक महाराष्ट्रातील खरीप मुख्य पिकांपैकी एक आहे। तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी साधारणतः 7710 रुपये हा मागच्या वर्षीची MSP होती। त्यामध्ये 557 रुपये वाढ करण्यात आली आहे आणि या वर्षी 8267 रुपये हा मध्यम धाग्याच्या कापसासाठी आहे। लांब धाग्याच्या कापसासाठी
तेवढीच MSP वाढ करण्यात आली, 557 रुपये. मागच्या वर्षी लांब धाग्याच्या कापसासाठी 8,110 रुपये एवढी MSP होती. तर या वर्षी या MSP मध्ये वाढ करून 8,667 रुपये ही लांब धाग्याच्या कापसासाठी MSP करण्यात आली. खरं तर केंद्र सरकारने खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना हा दिलासा दिलाय. कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, इतर पिकं असेल, तांदूळ असेल, या सगळ्या पिकांच्या MSP मध्ये वाढ केली आहे. या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असला, एल निनोचा प्रभाव असल्यामुळं सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्यामुळं खरीप च्या क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रातील खरीपाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. यासोबतच पावसाच्या खंडामुळं किंवा पावसाच्या अनियमिततेमुळं या उत्पादनामध्ये, खरीप पिकांच्या उत्पादनामध्ये घट होईल अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. परंतु आता MSP मध्ये वाढ करण्यात आल्यामुळं हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जातो.